नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका डीजे कुणाल पिटाम म्युझिक अकॅडमी याच्यात तुमचं स्वागत आहे। तर खूप जणांचे मला मेसेज व कॉल आले होते की दादा माइकिंग कशी करायची व प्रत्येक कॉम्पिटिशनला व ब्रँडवर व प्लाझ्मावर माइकिंग कशी करायची। तर पहिले तुम्हाला शिकवतो माइक सेट कसा करायचा। तर आपण पहिली माहिती देणार आहे की प्लाझ्मावर माइकिंग कशी करायची, कारण की प्लाझ्मा मध्ये जास्त करून प्लाझ्माच्या सेटअपवर प्रेशर असतात, त्याच्यामुळे मटेरियल उडायची शक्यता असते। त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही माइक चेक करता तेव्हा या चेक तुमची काय सवय असेल बोलायची ते बोलू शकता तुम्ही। हाय मिड प्रॉपर हळूहळू सावकाश वाढवायचंय। या चेक या चेक या चेक या चेक वन या चेक या चेक वन या चेक वन या चेक। तर माइक सेट झाला ना आपला, जो मास्टरचा जो चॅनल असतो त्याच्यावर माइक कधी पण सेट झालेला बघायचा, चॅनल येतोय का म्हणून, नाही तर मटेरियल ओढायची जास्त करून शक्यता असते। तर बघूया आपण कशी माइकिंग करायची। या चेक वन टू या चेक। तर सर्व मित्रांचं सहर्ष स्वागत आहे। या नॉर्मल शोला सर्व मित्रांचं म्हणायचं, आणि जेव्हा सीझन असेल गणपतीचा सीझन तेव्हा म्हणायचं जमलेल्या सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत आहे। या दहीहंडी असेल तर दहीहंडी मध्ये सर्व गोपाळ भक्तांचे सहर्ष स्वागत आहे। आता गोपाळ भक्त झाले, परत शिवजयंतीला जमलेल्या सर्व शिव भक्तांचे सहर्ष स्वागत आहे। या परत भीम जयंती आली, जमलेल्या सर्व भीम सैनिकांचे सहर्ष स्वागत आहे। परत अनुभवसाठी जमलेल्या सर्व अनुभवसाठी प्रेमींचं सहर्ष स्वागत आहे। परत ह्यांचं नाव झाले की म्हणजे ज्यांची जयंती असेल त्यांच्याबद्दल माइकिंग करायची आहे। त्यांचं झालं की साऊंडचं नाव घ्यायचंय, साऊंडचं नाव झालं की तुमचं स्वतःचं नाव घ्या। परत काय असेल रिक्वायरमेंट मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची काहीतरी रिक्वायरमेंट असते की नावं घ्या दादा, ती नावं घ्या तुम्ही। परत जर कॉम्पिटिशनला तुम्हाला माइकिंग करायची असेल तर तुम्ही कॉम्पिटिशनला माइकिंग करा, पण कॉम्पिटिशनला माइकिंग करताना एवढं लक्षात ठेवा की तो सुद्धा म्हणजे व्यवसायी आहे, आपण सुद्धा व्यवसायी, आपण बी पोटासाठी देतो तो पण पोटासाठीच येतो, एवढं लक्षात ठेवा। म्हणून माइकिंग करताना तुम्हाला काय उचकवायचं असेल XYZ, हा बाबा हा तुमचं मोठं आहे माझं छोटं आहे असं म्हणा, पण एखाद्याची आई बहीण वगैरे एडे चाले म्हणजे जे आपण बोलतोय त्याचं बोलणं चुकलं नाही पाहिजे। जे आपण हाडवडतो माइकिंग करताना जी हमिंग होते शिट्टी होते का होते, तुम्ही माइक सेट करा कॉम्पिटिशन जोशच्या नादात जाता, पण तुम्ही माइक सेट नाही करत प्रॉपर। पहिले माइक प्रॉपर सेट करून घ्या तुम्ही, प्रॉपर सेट झाला तुम्हाला काय बोलायचे ते बोला। फक्त एवढं ध्यान राखा की समोरच्याला हर्ट झालं नाही पाहिजे, दुखवलं नाही पाहिजे समोरच्याचं मन, की बाबा आपण याला बोलतोय की याचं मन दुखलं ह्याच्यापासून, असं काही वागू नका। आणि जे काही उचकायचं असेल ते पर्सनल बाजूला राहिलं, पर्सनल गोष्ट बोलू शकता तुम्ही, काही विषय नाही, कॉम्पिटिशन त्याच्यासाठीच असते मेन गोष्ट। आणि कॉम्पिटिशनच्या नादात तुम्ही एवढं विसरू नका की तो सुद्धा एक डीजे आपण सुद्धा एक डीजे। तर शेवटी तुम्ही मित्रच असणार आहे, काम झालं की शेवटी तुम्ही एका ताटात एका हॉटेलला जेवता, शेवटी त्याचा काही विषय नाही। तुम्ही कॉम्पिटिशन करा पण पब्लिक पुरती करा, पर्सनल काय असेल ते बोलू नका। जर बोलायचं असेल तर बोलू शकता, काही विषय नाही, ते तुमचा विषय राहिला बाजूला। पण कॉम्पिटिशनच्या टायमिंगला फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्ही शिव्या देणं किंवा काही वेगळं आईबापावरनं शिव्या देणं, बोलणं, तुझी लायकी आहे का, हे आहे का, मी गव्हर्नमेंट आहे जॉबला आहे, तसं काही बोलू नका। जर तुम्हाला असेल काय पर्सनल ते पर्सनल ठेवा बाजूला, आणि माइकिंग फक्त प्रोफेशनलच करा जास्त करून, कारण की माइकिंगमुळे एक ना एक दिवस साऊंड लाईनवर व डीजेवर बंदी येणार आहेत। त्याच्यामुळे माइकिंग करताना तुम्ही ध्यान राखा की आपण काय माइकिंग करतोय। आणि एक गोष्ट अशी आहे की खूप काही डीजे आहेत की त्यांना माइकिंग येत नाही, तर त्यांचं सुद्धा चांगलं आहे की बाबा तुम्हाला माइकिंग येत नसेल, खूप चांगली गोष्ट आहे, माइकिंग येत नाही काही विषय नाही। जर समोरचं माइकिंग करत असेल तुम्हाला माइकिंग येत नाही, तुम्ही डायरेक्ट वोकलची गाणी सोडा किंवा हॉर्न सोडा, तुम्ही वाजवल्यावर ते तर माइकिंग करू शकणार नाही, समोरचा जो असेल डीजे तो माइकिंग करू शकणार नाही, तर तुम्ही गाण्यामध्ये खेळू शकता। आणि जास्त करून माइकिंग म्हणजे नाहीच पाहिजे, नाही का, कारण कसं होतंय तुम्ही माइकिंगच्या जोश मध्ये काय बोलताय हे तुम्हाला भान नसते, पण समोरच्याला दुखावतं एक टाइम। एखाद्याला माइकिंग येत नाही काही विषय नाही, पण विषय कसा आहे आत्ताचे जे डीजे आलेत
म्हणजे त्यांचं वय काय माहित नाही, म्हणजे असेल एक 25-20 वय असेल. तर ते आता आले, तुम्ही मायकिंग करताय, ओके काय विषय नाही. तुम्ही अकॅडमी सुद्धा टाकताय, अकॅडमी लावताय, मायकिंग करताय. पण एवढं लक्षात ठेवा, मी पण 14 वर्षापासून मायकिंग करत होतो. त्या मायकिंग मुळेच मी आतावर आलोय. माझं वय आता 21 वयात मी स्वतःच साम्राज्य उभं केलेलं आहे. ते पण साम्राज्य का उभं झालंय एवढं पण तुम्हाला सांगतो. जशी तुम्ही मायकिंग करता तशी मी करत नाही. मी सगळ्यांचं मन बघतो, जपतो, जपण्याचा प्रयत्न करतो. मी कोणाला वेडवाकडं बोलत नाही. आणि जर कोण मला बोललं मी इग्नोर करतो. मला काही फरक पडत नाही कोण वेडवाकडं बोलतंय, कोण काही म्हणजे XYZ पोस्ट टाकत असेल असं तसं, मला काही फरक पडत नाही. तुम्ही काही करा, मला जसं चालायचं तसं मी चालतोय. मला प्रोफेशनल पण आवडतो, मी प्रोफेशनलच वागतोय. जसं तुम्हाला आता मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जे मायकिंग करताय ना, ते मायकिंग मुळे एक ना एक दिवस आपल्यावर बंदी येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रोफेशनल मायकिंग करा, पण नॉर्मल पब्लिक नुसार मायकिंग करा. नाचो, ओनली नाचोला रेट्रो वगैरे त्याला मायकिंग करू शकता तुम्ही, रोड शोला काही प्रॉब्लेम. फक्त कॉम्पिटिशनला मायकिंग करूच नका शक्यतो, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होणार आहे आपल्याला भविष्यात. त्याच्यामुळे मायकिंग टाळा जास्त करून. आणि एक गोष्ट सांगतो की तुम्ही जर तुम्हाला म्हणजे एकदम प्रॉपर असं वाटत असेल की आपण खूपच मोठे डीजे आहोत, तर तुम्ही ते मायकिंग मध्ये नाही तर तुमच्या प्लेइंग मध्ये मोठे व्हा. जे बीट टू बीट असतं खेळणं, लुपिंग खेळणं, परत फिल्टर मध्ये खेळणं, तसं खेळा. पब्लिकला एन्जॉय करायला म्हणजे असं खेळली पाहिजे, पब्लिक नाचली पाहिजे. आपण जे करतोय ना फिल्टरिंग, लुपिंग वगैरे, त्याच्यात पब्लिक खुश झाली पाहिजे, एन्जॉय झाली पाहिजे. नाही तर आपण जे मायकिंग करणार त्याच्यामुळं 10 जण आपल्याला बोलणार, ते म्हणजे आपल्याला पण दुखवलं जातं. त्याच्यामुळे थोडस सावध व्हा, मायकिंग वर जास्त जोर देऊ नका. तुम्हाला जे दाखवायचे क्वालिटी ती प्लेइंग मिक्सिंग वरच दाखवा. हो, जर तुम्हाला मायकिंग करायची असेल तर तुम्ही साऊंड चेकला वर डान्स, जेव्हा पब्लिक डान्स करते तेव्हा तुम्ही मायकिंग करा. जर साऊंड चेकला मायकिंग करायची असेल तर तुम्ही बोलू शकता की यश शिकवण. जमलेले सर्व साऊंड प्रेमींचे व डीजेचे सरचे स्वागत. व तुमचं नाव घ्या, साऊंडचं नाव घ्या. त्याच्यानंतर पब्लिक नाचत असेल तेव्हा तुम्ही मायकिंग करू शकता. चला हात वर, नाही का, आपल्या आरसीसाठी, पारशासाठी व पब्लिक साठी, भारत देशासाठी, रामासाठी, महाराजांसाठी, परत भीमासाठी, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी, लवजी वस्तादांसाठी करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढं म्हणजे की प्रॉपर जेव्हा ड्रॉप पडतो, गाण्याचा ड्रॉप पडतो तेव्हाच तुम्ही मायकिंग करा. तुम्ही जे वोकल मध्ये मायकिंग करता ती वोकल मध्ये मायकिंग करू नका. फक्त ड्रॉप बघा, तुम्ही गाणी पाठ करा. मेन गोष्ट, काही डिझाईनला गाणी पाठ नाही, ती डीजेनी विनंती आहे त्या डिझाईनला की गाणी पाठ करा. त्या ड्रॉप मध्ये मेन पॉइंट मायकिंग करा तुम्ही शक्यतो. आणि हो, एक गोष्ट सांगायची होती की जे तुम्ही कलेक्शन वाजवताय त्याच्यात सुद्धा खूप डिफरंट असतं. की जे आमची गाणी तुम्ही वाजवता ते काही तुम्ही जुगाड वगैरे करता, इकडे तिकडे फोन करता की दादा मला हे गाणं पाहिजे वगैरे. तुम्हाला भेटतात पण गाणी, पण त्या गाण्याचा सेन्स असा आहे की तुम्ही ज्या ड्रॉपला वगैरे वोकलला मायकिंग करायची तिथं मायकिंग करा. आणि जास्त करून तुम्हाला जो गेनचा प्रॉब्लेम येतो, गाण्यांना गेन कमी असतं, तर तो का असतो? कारण की तुम्ही 320 kbps डाउनलोड करत नाही. 320 kbps तुम्ही डाउनलोड करा तर तुमचा गाण्याचा गेन प्रॉपरच येणार. आणि जर तुम्हाला कोणाला म्हणजे कलेक्शन वगैरे पाहिजे असेल तर पिटान म्युझिक अकॅडमीला तुम्ही भेट द्या. पेड कलेक्शन तुम्हाला भेटून जाईल. काही वाटले तर कॉल करा, मेसेज करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा.